नमस्कार. मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. मंडळी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न संपला असं वाटत असतानाच शासनानं 6 मे रोजी एक सविस्तर सुधारित नियमावली जाहीर केली. 5 पानांचा हा जी-आर सांगतोय आता पेन्शनचं गणित पूर्णपणे बदलणार आहे. पण यातून कर्मचाऱ्यांच्या खिशात नक्की काय पडणार? NPSचा सुधारित जी-आर आला खरा, पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तो फायद्याचा आहे की तोट्याचा? आणि आपले EPS 95 बांधव जे लढा देत आहेत, त्यांच्यासाठी यात काय दडलंय? या जी-आरचा अर्थ आणि पेन्शनचं गणित अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. मित्रांनो, आपण स्क्रीनवर राज्य शासनाने 6 मे रोजी काढलेला जी-आर पाहत आहोत. त्यात असलेला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 20 वर्षांची अट आणि 50% गॅरंटी. याचा अर्थ आधी समजून घेऊ. तुम्ही NPS धारक सरकारी कर्मचारी असाल आणि तुमची सेवा 20 वर्ष झाली असेल तर तुम्हाला तुमच्या शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शनची हमी मिळाली आहे. समजा निवृत्तीवेळी तुमचा पगार 1,00,000 असेल तर 50,000 रुपये पेन्शन फिक्स. जर सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान असेल तर सेवा काळाच्या प्रमाणात तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन का हवी होती? कारण त्यात महागाई भत्ता वाढायचा. आता या सुधारित योजनेतही महागाई वाढ लागू केली आहे. म्हणजे महागाई वाढली की पेन्शनही वाढणार आहे. जर सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा किमान 10 वर्ष असेल तर कमीत कमी 7,500 रुपये पेन्शन त्यांना या सुधारित नियमावलीनुसार मिळणारच आहे. अल्प पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. मात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या कपात झालेल्या रकमेतून 60% रक्कम शासनाला द्यावी लागणार आहे. हा मुद्दा नीट समजून घ्या. निवृत्तीच्या वेळी NPS मधून जी 60% रक्कम तुम्हाला मिळणार होती ती आता शासनाकडे जमा करावी लागेल. त्या बदल्यात शासन तुम्हाला आयुष्यभर पेन्शनची हमी देणार आहे. तसेच तुम्ही जर NPSच्या जमा रकमेतून काही पैसे काढले असेल तर ते तुम्हाला 10% व्याजासह भरावे लागतील. ज्यांनी पैसे काढले असतील आणि जे काढणार आहेत त्यांच्यासाठी हा सावधगिरीचा इशारा आहे. मित्रांनो, 31 डिसेंबर 2026 पर्यंत तुम्हाला या सुधारित जी-आरचा पर्याय द्यायचाच आहे. जर तुमची शेअर मार्केटवरील पकड चांगली नसेल आणि तुम्हाला आयुष्यभर निश्चित रक्कम हवी असेल तर हा सुधारित NPSचा पर्याय तुमच्यासाठी सेफ आणि सुरक्षित आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी ही सुरक्षितता महत्त्वाची आहे. कारण आधीच्या नियमानुसार तुमच्या पेन्शनचे पैसे सरकार शेअर बाजारात गुंतवत असल्याने निवृत्तीनंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल याची खात्री नव्हती. आता ती चिंता मिटली आहे. कारण दरमहा 50% रक्कम पेन्शनची फिक्स झाली आहे. पण लक्षात घ्या, आधी तुमच्या जमा रकमेतील निवृत्तीवर जी 60% मोठी रक्कम तुमच्या हातात मिळायची ती आता शासन स्वतःकडे ठेवणार आहे. म्हणजेच शासन ती रक्कम गुंतवून त्यातून तुम्हाला जन्मभर पेन्शन देणार. हा सुधारित जी-आर कोणासाठी फायदेशीर आहे? ज्यांना मार्केटची जोखीम नको आणि निवृत्तीनंतर दरमहा ठराविक आणि महागाईनुसार वाढणारी रक्कम हवी आहे त्यांच्यासाठी हा सुधारित पर्याय उत्तम समजला जातो. मित्रांनो, सरकारने हा निर्णय आत्ताच का घेतला? यामागे देखील काही कारणं आहेत. एक, प्रशासकीय स्पष्टता. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना आर्थिक नियोजन करता यावं यासाठी ही नियमावली गरजेची असते. दुसरं कारण, आगामी निवडणुका आणि दबाव. राज्यभरातून जुनी पेन्शनसाठी जो दबाव निर्माण होत होता त्याला उत्तर म्हणून सरकारने केंद्राच्या UPSच्या धर्तीवर मध्यम मार्गी पाऊल टाकलेलं दिसतं. आता वळूया आपल्या EPS 95 बांधवांकडे. या जी-आर मधून काय शिकायला मिळालं? सरकार झुकलं. जेव्हा लढा संघटित होतो तेव्हा सरकारला निश्चित पेन्शन मान्य करावी लागेल. हेच या निर्णयानं सिद्ध केलंय. दुसरा मुद्दा, सरकारी कर्मचाऱ्याला 50% पेन्शन मिळते
तर 30-30 वर्ष काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्याला 1 आणि 2,000 रुपये का? हा प्रश्न विचारण्याची आता हीच योग्य वेळ आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या, पण त्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच EPS 95 धारकांनाही महागाई भत्त्यासह किमान पेन्शन मिळायला हवी. हेच या GR मुळे आता अधोरेखित झालं आहे. राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय जुन्या पेन्शनची पूर्ण अंमलबजावणी नसली तरी त्या दिशेनं पडलेलं एक पाऊल नक्कीच आहे. तुम्ही राज्य सरकारी कर्मचारी असाल, जिल्हा परिषद आणि निमशासकीय कर्मचारी असाल, तर हा GR तुमच्या भविष्याचा नकाशा आहे. तुम्हाला हा सुधारित NPSचा पर्याय योग्य वाटतो का? की अजूनही जुनी पेन्शनच हवी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या प्रत्येक सहकार्याला पाठवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी येईल. पाहत राहा त्र्यंबक कापडे डिजिटल. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.